नमस्कार शेतकरी मित्रांनो, जो कापूस 8,000 किंवा 8,000च्या पार झालेला आहे, तर तो कापूस भाव पुन्हा 2-250 रुपये काही बाजार समित्यामध्ये कापूस भाव कमी बघायला मिळत आहे. काही बाजार समित्यामध्ये जो कापूस आहे तर तो स्थिर आहे. मग मित्रांनो, यामध्ये अशामध्ये कापूस भाव कमी पुन्हा होतील का, असा संभ्रम जो आहे तर शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत. तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी. तर मित्रांनो, जे मानवतमधील बाजारभाव आहे तर ते जास्तीत जास्त 7,725 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये कमीत कमी 7,575 रुपये आणि सरासरी जे आहे तर 7,650 रुपये आपल्याला भाव जो आहे तर मानवतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे 2 मार्चचा. तर मित्रांनो, मग जो कापूस भाव आहे तर तो पुन्हा कमी होईल का, असा संभ्रम जो आहे तर शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला 6,500 रुपये कापूस भाव किंवा 7,000 पर्यंत कापूस भाव त्यामध्ये खेळत होता, त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांकडे जास्तीत जास्त कापूस होता. म्हणजे आपली शेतकरी बांधवांची कापूस विक्री जी आहे तर ती त्यामध्ये झालेली नव्हती. त्यावेळेस कापूस जो आहे तर तो कमी होता किंवा त्यामध्ये जागतिक बाजाराचं सुद्धा त्यामध्ये काही थोडेफार प्रमाणामध्ये चढ उतार त्यामध्ये होत असतात. पण मित्रांनो, यामध्ये मार्केटचा दबाव आपल्याला यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण कापूस विक्री करताना आपण टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करावी असं माझं मत आहे. त्यामध्ये आपण मार्केटचा आढावा घेऊनच कापूस विक्री करावी. त्यामध्ये मार्केटचं जे दडपण आहे तर ते कमी जास्त त्यामध्ये होऊ शकतं. शेतकऱ्याला त्यामध्ये संभ्रम निर्माण हा करू शकतो. गोंधळात जे आहे तर ते मार्केट जे आहे तर ते टाकू शकतं. त्यामुळे आपण मार्केटचा आढावा घेऊनच आपण कापूस विक्री करावी. त्यामध्ये मित्रांनो, आपल्याला जो कापूस आहे तर तो 7,500 ते 8,000 रुपयापर्यंत खेळताना आपल्याला या महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मार्चच्या 15 तारखेच्या पुढं किंवा आपल्याला शेवटीच म्हणावं लागेल, मार्चच्या शेवटी आपल्याला 8,500 रुपये कापूस भाव जो आहे तर तो आपल्याला गेलेला दिसणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कापूस जो आहे तर आपण टप्प्याटप्प्याने विक्री करावी. कोणाच्याही भरोश्यावर आपण कापूस विक्री ही करू नये किंवा आपण ठेवू नये. मित्रांनो, त्यामध्ये मार्केटचा आढावा घेऊनच आपण कापूस विक्री ही करावी. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने जर कापूस विक्री केला तर त्यामध्ये आपल्याला चांगला हा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, पुन्हा त्यामध्ये आपण अफवावर सुद्धा विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे. तर मित्रांनो, आपल्याला कापूस जो आहे तर तो टप्प्याटप्प्याने विक्री करायचा आहे. तर मित्रांनो, त्यामुळे आपण मार्केटचा जो दबाव आहे किंवा त्यामध्ये जास्तच भाव जे वाढले आहे तर त्याला आपण बळी पडू नये. मित्रांनो, त्यामध्ये आपण टप्प्याटप्प्यानेच कापूस विक्री करावा असं माझं पुन्हा एकदा मत आहे. मित्रांनो, तर धन्यवाद. जय जवान जय किसान.